आता दुसरा वरचा विक्रोयन्स गेसा पहिला चेंडू विरकांत देतोय कृष्णा सातपुते चेंडू येतोय मिड विकेट वन बाउन्स चेंडू सीमारेषा बाहेर 4 धावा चौकार आणि श्रीगणेशा करत असताना आपल्या संघाची पहिल्या चेंडूवर चेंडू विरकावून दिला मिड विकेट कडे चौकाराने सुरुवात करायला असताना कृष्णा सातपुते बिग नेम ऑफ टेनिस क्रिकेट सुपरस्टार ऑफ टेनिस क्रिकेट गिरीशचा पुढचा चेंडू सामना करेल कृष्णा सातपुते या डावाला ब्लॉकला टाकला होता व्हॉट अ डिलिव्हरी ब्रिलियंट डिलिव्हरी रीड केला बॅट्समॅनला लास्ट मिनिट पर्यंत अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू ब्लॉकला टाकला यॉर्कर पद्धतीने ज्या पद्धतीने कृष्णाला तो चेंडू कुठल्याही पद्धतीने खेळता आला नाही मूर्त प्रकारे चेंडू होता वडा कमबॅक म्हणू शकतो गिरीश मार्फत मला परत ब्लॉकला टाकला होता चेंडू स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न होता बेडॉन क्षेत्ररक्षणाकडे चेंडू गॅदर करेपर्यंत एकही धाव पळून पूर्ण करली नाही निर्धाव चेंडू वडा कमबॅक खरं सुरग गोलंदाजी करतोय गिरीश आपल्या संघासाठी मास्टर माइंड कर्णधार अमोल मात्रे यशच्या मागे उभा राहून क्षेत्ररक्षण करत असताना धावसंख्या रोखायचे कारण खरंच एक दिग्गज खेळाडू मैदानावर सज्ज फलंदाजी करतोय कृष्णा सातपुते पहिल्या चेंडूवर चौकार मारला त्याच्यानंतर सलग 2 चेंडू निर्धाव पुढचा चेंडू गिरीशचा सामना करतोय कृष्णा या डावाला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू आला तो क्षेत्ररक्षण वेगळी टिपतो काय यश होता मोठा गडी बाद एक मोठा गडी बावन तंबू परततोय अमोल मात्रेनी हे रस्ता सजवलं होतं आणि त्याच्यात फसला या तंबूत परततोय कृष्णा सातपुते मिड विकेट झेलला होता योगेश वैद्य चेंडूची झेल टिपतो त्या तिकडे पहिला गडी बाद होतोय 4 या धाव संख्येवर कृष्णा सातपुते कृष्णाच्या जागेसाठी मैदानात येत आहे दुसरा सुपरस्टार टेनिस स्पेशल क्रिकेट मॅन फ्रॉम कुर्ला नेहरूनगर ओमकार देसाई चांगली गोलंदाजी वडा कम बॅक म्हणू शकतो गिरीश मॅन फ्रॉम टोरंटो या कंपनीकडून व्यावसायिक क्रिकेट खेळताना पाहतोय मी गिरीशला पहिल्या चेंडूवर जाऊन मोठा प्रहार केला होता त्याच्यानंतर ब्लॉकला टाकला चेंडू रोख लावला त्याच्यानंतर स्टेप आउट वेगाने टाकला चेंडू लांबी डाऊन देशांकडे निर्धाव प्रकारचा चेंडू होता त्याच्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता वेगाने टाकला होता चेंडू आणि त्या चेंडूला ताकद नव्हती जास्त करून चेंडू सेंटीमीटर हाईट्सला होता योगेश चेंडू खाली होता झेल टिपली कृष्णा बाद झाला नवीन फलंदाज कृष्णा जागेसाठी मैदानात येतोय ओमकार देसाई तर 4 चेंडू झाले धावसंख्या झाली 4 धावा 1 गडी बाद सुमित 11 माऊल या संघाची तर गिरीश सफरचा चेंडू सामना करेल ओमकार देसाई या डावाला प्रक्षात चेंडू या टायमाला येत होता प्रहार चेंडू बिरकावून दिलास मिड विकेट क्षेत्राच्या चेंडू करला सीमारेषा बाहेर षटकार ओमकार देसाईच्या बॅटमॅन आला षटकार होता येता शॉट डिलिव्हरी छोटा चेंडू होता रीड केला बिरकावून दिला हवा चालू आहे वेगाने आणि चेंडू सीमारेषा बाहेर षटकारासाठी तर उपउपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय उपउपांत्य फेरीचा सामना चालू आहे विक्रो यंग्स विरुद्ध सुमित 11 मावळगाव दोन्ही संघांमध्ये शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील गिरीशचा सामना करेल ओमकार देसाई या डावाला चेंडू खेळतोय डीप मिड विकेट डिव्हिजनकडे चेंडू आता 1 बॉल सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी धन्यवाद डीजे पहिल्या षटकाचा खेळ मैदानात संपला धावसंख्या 10 फलकावर झाली ती म्हणजे
14 धावा 1 गडी बाद. सुमित 11 माऊलगाव या संघाची. तर संघासाठी दुसरा षटक कुठला गोलंदाज घेऊन येतो विक्रम यांग संघ. विक्रम या संघातून राहुल रायला चेंडू दिला गेला आहे गोलंदाजीसाठी. अमोल मात्र याकडे क्षेत्ररक्षण साधत असताना यष्टीच्या मागून या संघाला कित्येक वर्ष अमोल मात्र यांनी वर आणलेल्या चांगल्या फलंदाजांनी खेळाडूंनी भरलेला संघ आहे. राहुल राय संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक बनवत आहे. सामना करेल प्रथमेश पवार मॅन फ्रॉम शिर्डी. या डावाला चेंडू खेळतोय. चेंडू होतोय लॉंग निरीक्षणकडे क्षेत्ररक्षण चेंडू खाली. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. या डावाला पहिला चेंडू वर प्रहार करत असताना प्रथमेश पवार. दुसरा चेंडू राहुलचा सामना करेल प्रथमेश पवार. या डावाला चेंडू देतोय. चेंडू जातोय मुडी क्षेत्ररक्षण बुलेट सीमारेषा बाहेर. षटकार. लगातार 2 चेंडूवर षटकार मारतो. बघा हॅट्रिक पूर्ण करतो का प्रथमेश पवार या डावाला. या डावाला परत चेंडू दीर्घ दिला. या डावाला स्क्वेअर लेगकडे हॅट्रिक पूर्ण करतो षटकाराचे प्रथमेश पवार ऑन फायर. लगातार 3 चेंडूवर 3 षटकार. हॅट्रिक पूर्ण करतात प्रथमेश पवार ऑन फायर. तिरुपती बालाजी चिपळूण सावळ या संघातून खेळताना मी आढळलेला पाहायचो. आज आपल्याला सुमित 11 माऊलगाव या संघातून खेळताना दिसतो प्रथमेश पवार. चांगली फटकेबाजी करतो आपल्या संघासाठी. लगातार 3 चेंडूवर 3 मोठे प्रहार केले. हॅट्रिक पूर्ण करतो षटकाराची. राहुल लाईन अँड लेंथ याकडे बेढाने यशस्वी ठरतोय प्रथमेश. राहुलचा पुढचा चेंडू सामना करेल मॅन ऑन फायर विस्फोटक फलंदाज प्रथमेश पवार. या डावाला परत बिगेट. व्हाट अ शॉट. मॅग्निफिसंट शॉट. प्रथमेश पवारच्या बॅटमधून आलेला हा ब्रँडेड फटका. परत सेव्हरिजन स्क्वेअर लेग क्षेत्र डोक्यावरनं बिगेट. चार चेंडूवर लगातार 4 षटकार डोकतोय. आजच्या दिवसात लगातार 6 चेंडूवर 6 षटकार डोकला. असलम शेखने हा एक विक्रम घडवला. आज असलम शेखने माऊच्या मैदानात. बघूया प्रथमेश पवार यशस्वी ठरतात काय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आतापर्यंत 4 चेंडूवर 4 षटकार ठोकलेत. प्रथमेश पवारच्या बॅटमध्ये आलेले 4 षटकार होते. राहुल रायला मारलेले 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. बघूया राहुलचा पुढचा चेंडू सामना करतोय प्रथमेश पवार. या डावाला चेंज इन पेस. स्लोअर 1 चेंडू हलक्या पद्धतीने पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटिंगशी काही संपर्क नाही. चेंडू सर यशरक्षकच्या हातात जातोय. निर्धार प्रकाराचा चेंडू. व्हॉट अ कमबॅक. शेवटच्या चेंडू दुसऱ्या षटकातील मॅन ऑन फायर प्रथमेश पवार. पहिल्या 4 चेंडूवर लगातार 4 षटकार ठेवले होते. या मला परत चेंडू बिरकावून देतोय. चेंडू वाला क्षेत्ररक्षण झोल टिपतात काय. चेंडू सीमारेषा बाहेर. 4 धावा. पण मागच्या षटक आपण म्हणू शकतो राहुल रायचा. या षटकामध्ये 28 धावा खोटल्या प्रथमेश पवारने.
धावसंख्या संघाची येऊन गेला तो म्हणजे धाव फलकावर 42 धावा, एक गडी बाद. सुमित 11 माऊलगाव या संघाची एक मागणं षटक म्हणू शकतो आपण. राहुल रायचं 28 धावा. राहुलला कुठल्या तर प्रथमेष्टी 4 षटकाने 1 चौकाराच्या माध्यमातून. बघ या संघासाठी तिसरं षटक कुठला गोलंदाज घेऊन येतोय. तर या टाइमला चेंडू देतोय संदीप पवार च्या हातामध्ये. संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेणे संदीप पवार. हा सुद्धा एक नावकुरा गोलंदाज आहे. एक चांगलं नाव या गोलंदाजाने कमवलंय. लेदर क्रिकेट्स मध्ये सुद्धा एक चांगली कामगिरी करत असताना संदीपला आपण पाहतो. पण माऊलसह मैदान खचाखच भरलाय कारण स्टार्सने भरलेला हा संघ. जय माता दी ग्रुप्स आयोजित जय माता दी चषक 2017 आपण पाहतोय. इंडिया क्रिक वर आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहतो युट्यूबच्या माध्यमातून. तर संदीपचा पहिला चेंडू सामना करेल ओमकार देसाई. चेंडू बॅटीची गडा घेतली सरळ मात्याच्या हातात. गडी क्रमांक दुसरा बाद होतोय. चांगली गोलंदाजी स्लोअर वन चेंडू होता. फिरकी गोलंदाजी होती. वळण्यात यशस्वी ठरला. ओंकार हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बॅटीची गाडी घेतली स्लिपला अमोल मात्र उभा होता. चेंडू सरळ अमोल मात्राच्या हातात जातोय. ओंकार हा दुसरा गडी बाद होतोय सुमित 11 माऊल या संघाचा. तर त्याची जागा घेण्यासाठी मैदानात होता अजून एक नामवंत खेळाडू. टेनिस विश्व क्रिकेट मधील एक मोठं नाव इजाज कुरेशी. स्पेसिफिक बेंचेस प्रत्येक 11 डिंगडॉंग या संघातून खेळताना आपण पाहतो इजाज कुरेशीला. या टाइमला कुठेतरी धावसंख्येमध्ये रोख नावण्यामध्ये यशस्वी ठरलाय. संदीपला एक मोठा यश भेटला. पहिल्या चेंडूवर एक मोठा वेळी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला संदीप. तर ओंकारची जागा येण्यासाठी मैदानात आला नवीन फलंदाज इजाज कुरेशी. खरंच हे सर्व खेळाडू आपण पाहतोय आजच्या तारखेमध्ये मुंबई असू द्या, महाराष्ट्र असू द्या, दुबई असू द्या, सर्व कोपऱ्यामध्ये जाऊन आपलं नाव कमवतात, आपले टॅलेंट दाखवतात, आपला खेळ दाखवतात, प्रेक्षकांना मनोरंजन करतात. अशीच खेळ खेळत राहतात. ह्यांच्याकडे टॅलेंट आहे. मोठे फटके खेळण्याची टॅलेंट, कुठल्याही शरीर सामन्याचा पारडा बदलण्याची क्षमता आहे. संदीपचा चेंडू खेळतोय इजाज. चेंडू यष्टी मिस करून गेला. 22च्या स्वरूपात चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये 2 जायसाठी. व्हॉट अ डिलिव्हरी बाय संदीप. वेगाने टाकला होता ब्लॉकला चेंडू. यॉर्कर पद्धतीचा इजाज हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटीशी काही संपर्क नाही. यशी रक्षकाला सुद्धा बेट करून चेंडू सरळ डिक्लेअर झोनला गेला 2 धावेसाठी. धावसंख्या वाढ धाव फलकावर झाली ती म्हणजे 44 धावा. संदीपचा पुढचा चेंडू सामना करतो डावखुरा फलंदाज इजाज कुरेशी. या डाबला चेंडू बरकात देतोय. चेंडू होतोय डीप मिड ऑफ रिजनकडे. चेंडू खाली होता. योगेश्वर झेल सुटली. चेंडू गेला सीमारेच्या बाहेर 4 धावांसाठी. तर इजाजला याकडे लाईन होतं. चांगली गोलंदाजीची करत असताना एक झेल होती ती झेल सुटली. चेंडू गेला सीमारेषेकडे 4 धावांसाठी. इजाजला एक लाईन भेटली. धावसंख्या वाढत धाव फलकावर. या डावाला परत चेंडू विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू होतोय सरपाचा मिडॉफ रिजनकडे सीमा बाहेर षटकार. तर धावसंख्या वाढत याकडे धावसंख्या वेगाने वाढत आता धावसंख्या झाली धाव फलकावर 54 धावा. 2 गडी बाद. सुमित 11 मावला संघाची. तर इजाज आणि फायर आहे इकडे. संदीपचा पुढचा चेंडू इजाज. या टायमाला परत हेलिकॉप्टर करण्याचा प्रयत्न. बॅटीच्या कडा घेतली. यष्टीच्या मागे एक चांगली कामगिरी. झेल टिपत तिकडे इजाज कुरेशी बाद होतोय.
इजाच्या खेळचा अंत या इकडे होतोय. एक षटकार एक चौकार मारला इजाज तंबूत परतला. तर इजाची जागा घेण्यासाठी मैदानात होता एक स्फोटक फलंदाज मॅन फ्रॉम अलिबाग पंकज जाधव माट्या या नावाने ओळखला जाणारा हा फलंदाज. तर माट्या पंकज जाधव नवीन फलंदाज मैदानात या खेळाडूकडे क्षमता आहे. चेंडू मोठ्या मोठ्या फटके खेळण्याची क्षमता आहे. मोठे मोठे षटकार मारण्याची क्षमता आहे या खेळाडूकडे. अलिबागचा खेळाडू आहे. कित्येक वर्ष या खेळाडूला आपण पाहतोय डिंगडॉंग प्रत्येक 11 या संघातून खेळताना. संदीपचा पुढचा चेंडू सामना करेल एक विस्फोटक फलंदाज बिग नेम आफ्टर विकेट पंकज जाधव माट्या. या डबल आहे त्याचा मोठा प्रहार स्टँड अँड डिलिव्हर टू विकेट रिटर्न षटकार पंकज जाधव माट्या. तर 3 षटकांचा खेळ मैदानात संपला. धावसंख्या झाली 60 धावा 3 षटकांनंतर सुमित 11 माऊल गाव या संघाची. तर नवीन गोलंदाज मैदानात होते राहुल वराडकर. या गोलंदाजाने गेल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. बघूया राहुल त्याच पद्धतीची गोलंदाजी करतो आणि या धावसंख्येला रोख लावतो काय. कारण एक साजला उभा फलंदाज सलामीला जातात प्रथमेश पवार चांगली फलंदाज होते. या डाबाला चेंडू भिरकावून दिला. चेंडू जाता कव्हर सुरेख क्षेत्ररक्षण राहुल राय तर्फे चेंडू अडवतोय 3 धावा रोखतोय आपल्या संघासाठी. चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय त्याकडे राहुल राय. एका धावेतच समाधान मानायला लागेल दोन्ही फलंदाजाला. राहुलचा पुढचा चेंडू सामना करेल बिग मॅन पंकज जाधव माट्या. चेंडू भिरकावून दिला पंकज बॅटाच्या बॅटला पंकज जाधव ब्रँडेड षटकार वाडा शॉट. धन्यवाद डीजे. सुरेख फटकेबाजी करतो पंकज जाधव आपल्या संघासाठी. 2 चेंडू खेळला दोन्ही चेंडू सीमारेषा बाहेर. बघा हॅट्रिक पूर्ण करतो का आता पंकज जाधव याकडे. या डाबाला चेंडू भिरकावतोय. चेंडू झाले दशपक्षण दोघेच झेल टिकतो का याकडे आणि ही झेल सोडलेली आहे. दोन्ही क्षेत्ररक्षणाचं कॉर्डिनेशन नव्हतं कॉल नव्हता. 2 मॅच लँडला चेंडू पडतोय पूर्ण करतोय पंकज जाधवला लाईव्ह भेटतो याकडे. धावसंख्या झाले ते म्हणजे 68 धावा 3 गडी बाद झालेत. सुमित 11 माऊलगाव संघाची चांगली खेळी दाखवत होते. प्रथमेश पवार ऑन फायर आहे याकडे. सलामीला आला होता. आतापर्यंत सज्ज फलंदाजी करतोय. मैदानावर स्थिर उभा आहे. चांगली फटकेबाजी करतोय. तर याकडे राहुलचा पुढचा चेंडू सामना करेल प्रथमेश पवार. या टायमाला प्रथमेशच्या बॅटीत आलेला पंचचेंडू गमरदा मारला. चेंडू जातो 1 बाउंड सीमारेषा बाहेर 4 धावा. तर धावसंख्या 10 फलकावर झाली आहे 72 धावा.
चौथं षटक मैदानात चालू आहे. 4 चेंडू झाले, 72 धावा झाले, 3 गडी बाद झालेत. सुमित 11 माऊलगाव या संघाचे. तर प्रथमेश ऑन फायर आहे. तर 72 मध्ये वैयक्तिक 33 धावांवर खेळतोय प्रथमेश पवार. आतापर्यंत सज्ज फलंदाजी करतोय. सलामीला आला होता. तर राहुलचा पुढचा चेंडू सामना करतोय प्रथमेश पवार. मला चेंडू भिरकावून दिला. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. तर धावसंख्या 10 फलकावर 78. प्रथमेश धावा झाल्यात 39 धावा. 9 चेंडू मध्ये 39 धावा केलेल्या आहेत. अजूनही मैदानावर सज्ज आहे प्रथमेश. पुढचा चेंडू राहुलचा सामना करतोय प्रथमेश. याला मला बॅट मोठा फटका खेळला जातो. बॅटीची गाडी घेतली. चेंडू घालू येतोय अमोल मात्र झेल टिकतोय. प्रथमेश खेळचा अंत या इकडे होतोय. प्रथमेश तंबूत परततोय. धन्यवाद डीजे. वैयक्तिक 39 धावांवर बाद होऊन तंबूत परततो प्रथमेश पवार. तर 4 षटकांचा खेळ मैदानात संपलेला आहे. धावसंख्या झाली आहे धाव फलकावर. तर 4 षटकांचा खेळ मैदानात संपलेला आहे. धावसंख्या झाली 78 धावा. 4 गडी बाद. सुमित 11 माऊलगाव या संघाची. शेवटचे षटक बघा कुठला गोलंदाज घेऊन येतोय. संघासाठी 5 वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय संदीप पवार यांनी चांगलं गोलंदाज प्रदर्शन दाखवलं होतं. जर तिसरं षटक घेऊन आलं तर तेव्हा तर नवीन फलंदाज मैदानात येतोय प्रथमेशची जागा घेण्यासाठी किसन. तर विले पार्ले मॅन फ्रॉम विले पार्ले किसन देवेंद्र नवीन फलंदाज मैदानात येतोय. संदीप पवार संघासाठी 5 वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय. बघूया संदीप पवार आता या धावसंख्येला रोख लावू शकतात का. पण त्या तिकडे बिग बॅन जो आपण IPL बघतो ते आपल्याला क्रिस गेल आठवतो. पोलार्ड आठवतो. असे मोठे हे फलंदाज आवडतात. जेव्हा आपण त्यांनी सिनेट बघतो तेव्हा आपल्याला पंकज जाधव उर्फ माटा आठवतो. कारण या खेळाडूकडे मोठे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. आता 12 कोटीला या डावाला पंकजला वॉकआउट चेंडू होता. चेंडू मेडिकल डिझाईनला आला आणि धावचित बाद होतो या इकडे किसन. हा 5वा गडी तंबूत परततोय. नगा खात्यावर आपलं तंबूत परततोय किसन. धावचितच्या स्वरूपात बाद झाला. सुमित 11 माऊलगाव संघाचा 5वा गडी बाद होतोय 78 धावांवर. तर नवीन फलंदाज मैदानात येतोय किशनची जागा घेण्यासाठी परेश मॅन फ्रॉम परेल. तर नवीन फलंदाज किशनच्या जागेसाठी मैदानात येतोय परेश. तर अजूनही सज्ज पंकज पाट्या. तर संदीपचा पुढचा चेंडू सामना करतोय पंकज. सर्वात चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय मिड विकेट डिझाईनकडे. चेंडू खाली लकी 1 धाव येतात. समाधान मागायला लागेल. तर याकडे तालमेल नव्हता कॉल याचा आणि पंकज बाद होतो. याकडे धावचीच्या स्वरूपात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. धावचीच्या स्वरूपात बाद झाला. 6वा गडी बाद होतोय सुमित 11 संघाचा माऊलगाव संघाचा पंकज जाधव.
वैयक्तिक 14 या धावसंख्येवर बाद झाला पंकज. बघूया कुठला नवीन फलंदाज पंकजची जागा घेण्यासाठी मैदानात येतोय. तर नवीन फलंदाज मैदानात येतोय तो म्हणजे संदेश पार्टे. प्रतीक 11 बिंग डॉग या संघाचा हा खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी करतोय संदीप पवार आपल्या संघासाठी. धावसंख्येला रोख लावून ठेवला. याकडे पहिल्या चेंडूवर यश भेटला. दुसऱ्या चेंडूवर पंकजने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. एकदा पळून पूर्ण केली. दुसरी धाव घेत असताना पंकज बाद झाला. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 1 धावा दिल्याने 2 गडी बाद केलेल्या आहेत संदीपने. धावसंख्येला रोख लावला. धावसंख्या ती म्हणजे 79 धावा धावफलकावर. सुमित 11 या संघाच्या 6 गडी गमवल्यात आतापर्यंत. सुमित 11ने संदीपचा पुढचा चेंडू सामना करेल. आलेला नवीन फलंदाज संदेश पार्टे. मला चेंडू ब्लॉकला टाकला होता. बॅटची वेळा घेतली. इनसाइड चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. नमस्ते बहनों और भाइयों, बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उस साल का लोकप्रिय गीत ये। धावसंख्या वाढत 2 धावांनी धावसंख्या झाली. धावफलकावर 81 धावा. 6 गडी बाद झालेल्यात. 81 धावा झाल्यात. संदीपचा पुढचा चेंडू सामना करेल संदेश पार्टे. स्लोरॉन चेंडू वर दिला. चेंडू येतोय मेडिकेटिजनकडे. सीमार्श बाहेर 4 धावा. सलाम ले जाता हूँ खटोला 3 बजाती हुई. 4 चेंडू झाले. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या फक्त 6 धावा दिल्या. धावांची गरज सामना जिंकायला विक्रम संघाला. तर जय माता दी ग्रुप्स आयोजित जय माता दी चषक 2017 आपण पाहतो. इंडिया क्रिक्स वर आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहतो. इंडिया क्रिक्सच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून. पण एक मी नोंद देतो, ऑर्गनायझिंग कमिटीने हा डिसिजन घेतलेला आहे. उद्या जो संघ आज फायनलला प्रवेश करेल त्यांचे जे आज खेळलेले 11 खेळाडू असतील त्यांना उद्या या इकडे मैदानावर फायनलचा किंवा अंतिम फेरीचा सामना खेळण्यासाठी तुम्हाला याचं जर तुम्ही येऊ नाही शकले तर आम्ही तुम्हाला पारितोषिक देणार नाही. जर तुमचे 11 खेळाडू उद्या मैदानात नसतील तर आम्ही तुम्हाला हे पारितोषिक देणार नाही. ह्याची नोंद घ्यायची आहे. कारण आज तुम्ही आल्यावर तुमचे सर्व 11 खेळाडू आम्हाला उद्या सुद्धा या इकडे उपस्थित पाहिजे अंतिम फेरीचा सामना खेळण्यासाठी. तर पुढील समालोचन घेऊन येतील चंदू शेटे. धन्यवाद कौशल. आज मग तुला कौतुक करेल कारण आज अचानकपणे तुला समालोचनासाठी विनंती केली आणि तू मान्य झालास. आणि तुझा देखील खेळाडू ते समालोचक हा कदाचित प्रवास आजच्या दिवसापासून सुरू होईल. तर धन्यवाद तू मला साथ दिली त्याबद्दल तुझा आभारी असणार आहे. क्रिकेटचा हा प्रवास
क्रिकेट ह्या खेळाने मात्र जादू केली आहे तुम्हा सर्वांवर आणि ती जादू प्रत्येक क्रिकेट रसिकाला या मैदानात घेऊन आली आहे. आपल्या भारतातील सर्वाधिक लाडका खेळ आहे क्रिकेट. हा खेळ भारतात एवढा लोकप्रिय आहे की आम्ही लहान असताना आपल्याला पाळण्यात असतानाच एक प्लॅस्टिकची बॅट आणि प्लॅस्टिकचा बॉल दिला जातो, तेव्हापासून आपलं हे क्रिकेटला सुरुवात होते. आणि ह्या क्रिकेटला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीला आपल्या घरामध्येच आपण क्रिकेट खेळतो, तदनंतर गल्लीमध्ये, तदनंतर विभागामध्ये, तदनंतर प्रभागामध्ये, तदनंतर शहरामध्ये. हे असं क्रिकेटचं वेळ आपलं पुढे पुढे जाताना पाहायला मिळत असतं. आणि प्रत्येक विभागाचा एक एक स्टार असतो. आता आम्ही सध्याच्या घडीला जर आम्ही माहुल म्हटलं की लगेचच आमच्या समोर नावं येतात, मंगेश वैती, कल्पेश माहुलकर. म्हणजे ही नाव कशामुळे झाली आहेत, म्हणजे खेळाडूंच्या नावाने शहरं ओळखीला लागली. कृष्णा सातपुते कोडवाडी सोलापूरचं नाव घेतलं जातं कारण कृष्णा सातपुते हा ब्रँड झालाय. कृष्णा सातपुतेने तेवढं केलंय. मंगेश वैतीचं नाव घेतलं जातं माहुल या नावाने कारण माहुल यासाठी तेवढं कारकीर्द त्याची राहिलेली आहे. जगदीश कोळी यांचं देखील नाव घ्यावं लागेल. हेमंत कोळी यांचं देखील नाव घ्यावं लागेल. अमित कोळी यांचं देखील नाव घ्यावं लागेल. सचिन काटकर यांचं, हरेश कोळी यांचं नाव घ्यावं लागेल. गणेश यांचं नाव घ्यावं लागेल. कॅन्डी यांचं नाव घ्यावं लागेल. ज्यांनी या माहुलच्या क्रिकेटसाठी केलेलं आहे. आणि मी 2 अंडरआर्मच्या खेळाडूंचं देखील नाव घेईल, अरविंद तांडेल आणि गणेश पाटील. या 2 खेळाडूंचं देखील मी नाव घेईल कारण या माहुल गावसाठी ज्यांचं कारकीर्द राहिलेली आहे, यांनी ह्या माहुल गावच्या क्रिकेटसाठी काहीतरी दिलंय. म्हणून आज मात्र आदराने मुंबई क्रिकेटमध्ये माहुल गावचं ज्या वेळेला नाव येतं या सर्वांची आपोआप नावं येतात. तर आयोजकांकडून निर्णय आलाय 11 पैकी जोरदार प्रहार केला जातो. योगेश वैद्यच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पार षटकार. परेश बालत्राच्या गोलंदाजीवर केलेला प्रहार. विजयासाठी धावांची आवश्यकता आहे ती 86 धावांची आवश्यकता असताना योगेश वैद्य ब्रँडेड षटकार, चेंडू सीमारेषा पार षटकार. धन्यवाद डीजे. 86 धावांचा पाठलाग करायचा परंतु आजच्या दिवसात 78 धावांचा पाठलाग झालाय, 80 धावांचा पाठलाग झालाय. प्रथम फलंदाजी करत असताना 104 धावा देखील झालेल्या आहेत. गाठ मैदानात घातलेला आहे. तीन धावांची पेनल्टी गाड मैदानात घातल्या कारणाने एसपी संघाच्या 3 धावा कमी करण्यात येतील याची नोंद घ्यायची. म्हणजे टार्गेट जे 86 होतं ते 83 वर आणण्यात येते याची नोंद घ्यायची. सुरेख फटका पुन्हा एकदा मारला जातो. योगेश वैद्यच्या बॅट सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते किसन देवेंद्रच्या माध्यमातून. 86 टार्गेट होतं ना ते 83 चं झालं. 83 84 का नाही 86 विन होतं ना. 85 झालं तर 86 करायच्या होत्या. कळलं का? टार्गेट 86 होतं तर टार्गेट 83 होणार आता 84 नाही. 82 झाले आणि 83चं टार्गेट. 83 धावांचं टार्गेट या ठिकाणी देण्यात येत आहे. मोठ्या संघांमध्ये लढत पाहायला मिळत आहेत. आज मात्र सर्व फलंदाजी या अगोदरच्या डावात पाहायला मिळाली ती प्रथमेश पवारची 39 धावा प्रथमेश पवारच्या पाहायला मिळाल्या. ओमकार देसाईच्या 10 धावा पाहायला मिळाल्या. एजाज कुरेशीच्या 10 धावा, पंकज जाधवच्या 14 धावा आणि कृष्णा सातपुतेच्या 4 धावा यांच्या जोरीवर आणि संदेश पाटीलच्या 6 धावा यांच्या जोरावर एका मोठ्या धावसंख्येपर्यंत गेला. परंतु या मैदानामध्ये सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलंय शिस्तबद्ध वातावरणामध्ये क्रीडा स्पर्धा सुरू आहे. मैदानात कुणी गाड घालायचं नाहीये. फलंदाज असो वा गोलंदाज पेनल्टी देण्यात येते आणि या ठिकाणी ती यष्टीरक्षकाला अर्थातच पंकज जाधवला पेनल्टी देण्यात आली आहे. परेश वेगेत केला जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने. आता मात्र आपली दिशा बदलली आहे. योगेश वैद्य याने 4 धावा.
आणि चौकार मारला जातोय. या खेळाडूने देखील आपल्या नावाचा डंका टेनिस बॉल क्रिकेट जगतावर उमटवलेला आहे. अर्थातच अमृत 11च्या माध्यमातून गोरेगावचा हा खेळाडू ऋषिकेश वैद्य आणि योगेश वैद्य टेनिस बॉल क्रिकेटला पडलेली ही दोन घोड स्वप्न, दोन बंधू आपल्या नावाचा ठसा सातत्याने उमटवताना पाहायला मिळत आहेत. तर ऋषिकेश वैद्य आणि त्यांचे बंधू योगेश वैद्य आज मात्र फलंदाजी करतायत. धावसंख्या जाते ती 18 धावांवर. क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही काहीही होऊ शकतं आणि त्याचबरोबर माहुलच्या मैदानात देखील काहीही होऊ शकतं. नॉन स्ट्राईकला शशिकांत कदम असतील. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा पाहायला मिळतो. धाव घेण्याचा प्रयत्न अतिशय सफाईने आणि धाव पूर्ण केली जाते. पहिला षटक सुरू असताना परेश वालंत्राचा धावसंख्या झाली होती तब्बल 19 धावांचा पाठलाग आहे तो 83 धावांचा पाठलाग करायचा आहे. 19 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. पहिलं षटक परेश वालंत्राचं सुरू असताना तो स्ट्राईकवर येतो. मॅन इन फॉर्म. या अगोदरच्या मॅच मध्ये 78 धावांचा पाठलाग करायचा असताना ज्याच्या अर्धशतकाच्या जोरावर विक्रोली संघाने सामना जिंकला. महाराष्ट्राचा रणजीपट्टू अर्थातच फलंदाजीसाठी सज्ज होतोय शशिकांत कदम. सातारा जिल्ह्यातील मूळचा पाटण तालुक्यातील असणारा हा खेळाडू. अखूट टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने आता मात्र चेंडू फटकावला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येणार तोपर्यंत चेंडू सीमा रेषा पार. चौकार. तर या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आगमन झालं अशोक माहुलकर साहेबांचं. उपविभाग प्रमुख शिवसेना या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सकाळच्या सत्रापासून उद्घाटनीय सोहळ्यापासून ते या ठिकाणी उपस्थित आहेत. रमाकांत गोळे साहेब मुंबई सचिव शिवसेना अवजड वाहतूक सेना तसेच प्रकाश माहुलकर दक्षिण मुंबई उपाध्यक्ष. धावसंख्या झाली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. तर धावसंख्या 23 झालेली आहे. अजूनही धावांची आवश्यकता असणार आहे ती 60 धावांची आवश्यकता असणार आहे 4 षटकांमध्ये. तर संदेश पार्टे गोलंदाजीसाठी येतो गोलंदाजी मार्कवर. डिंगडॉंग पुणे संघ असेल, प्रतीक स्पोर्ट्स कोथरूड पुणे असेल, या संघासाठी लाजबाब कामगिरी राहिली आहे. पॅसिफिक वेंचरसाठी लाजबाब कामगिरी राहिली आहे या महाराष्ट्रातील दिग्गज अष्टपैलू खेळाडूची संदेश पार्टे. हा चेंडू हळवार पद्धतीने समोरच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न, संधी निर्माण झाली होती धाबाची. आणि तर सुरुवातीच्या काळातील संदेश आणि आताचा संदेश एक वेगळा संदेश पाहायला मिळतो. कारण सुरुवातीच्या काळात संदेश जर तुम्ही पाहिला, महाराष्ट्रातील असा एकमेव खेळाडू आहे ज्याच्या नावावर सर्वाधिक स्टंप तोडण्याचा विक्रम आहे. आणि तदनंतर मात्र कल्पक गोलंदाजी पाहायला मिळते. खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला चेंडू वळवताना देखील आपल्याला संदेश पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवर संदेश पार्टे. बिग हिट केला जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने. योगेश वैद्य ब्रँडेड फटका. चेंडू जातो सीमारेषा पार. संदेश पार्टीच्या गोलंदाजीवर प्रार. कोण करते तर या ठिकाणी आगमन झालेलं आहे अशोक माहुलकर साहेबांचं, शिवसेना उपविभाग प्रमुख शिवसेना, तसेच रमाकांत कोळी साहेब मुंबई सचिव शिवसेना अवजड वाहतूक सेना, तसेच प्रकाश माहुलकर साहेब दक्षिण मध्य मुंबई उपाध्यक्ष यांचं देखील या क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून जय माता दी ग्रुपच्या वतीने हार्दिक 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 असे स्वागत. शिवसेना अफजल वाहतूक सेनेच्या मात्र सहकार्य क्रीडा स्पर्धेला आहे.
हा चेंडू आहेवर पद्धतीने टप्प्यापर्यंत कैसा बाहेर जाण्याचा प्रयत्न होता, परंतु एक धाव दरम्यानच्या काळात मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. संदेश पार्टे गोलंदाजी मार्कवर. आज जर पाहिलं तर महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मधील तारे सितारे मैदानात पाहायला मिळत आहेत. माहुलगावचं मैदान आज मात्र तुडुंब भरलं प्रेक्षकांनी आणि ताऱ्या सिताऱ्यांनी. पंकज जाधव, योगेश पेनकर, कृष्णा सातपुते, ओमकार देसाई, एजाज कुरेशी, एकाहून एक महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील मोठी नावं आज मात्र माहुलगावच्या या मैदानात अर्थातच माहुल कोळीवाड्यामध्ये पाहायला मिळतात. तसेच या क्रीडा स्पर्धेसाठी बॅटफुटला गेले, सुरेख फटका मारला जातोय. शशिकांत कदम ज्यांनी आजचा दिवस गाजवला, याही मॅच मध्ये आपलं खातं उघडलं जात आहे. दुसरा चौकार पाहायला मिळतो शशिकांत कदम यांच्या माध्यमातून. 4 धावा. आणि विशेष म्हणजे त्यांचे सर्वच फटके आज जर पाहायला मिळाले तर लेदर बॉलच्या पद्धतीने पाहायला मिळाले. आडव्या बॅटने फटका पाहिला नाही, म्हणजे मेरिटवर फटके खेळलेले, ज्या पद्धतीचा चेंडूच्या त्या पद्धतीचे फटके कुशलजी आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि मंत्रमुग्ध केलं जात आहे. ज्या पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळते शशिकांत कदम यांची. लेदर बॉलचा खूप मोठा अनुभव. सुरुवात मात्र SP दादरच्या माध्यमातून सुरुवात झाली होती लेदर बॉलच्या क्रिकेटला. तदनंतर मात्र CCI क्रिकेट क्लब ऑफ इंडियाला मात्र सातत्याने 8 वर्षाचं क्रिकेट खेळताना पाहायला मिळतो आपण त्यांना. विकेट करण्याचा प्रयत्न चकला फसला जातो या ठिकाणी फलंदाज आणि ओमकार देसाई चेंडूच्या खाली येतोय आणि बाद होतोय मात्र या ठिकाणी शशिकांत कदम. तर कदाचित मागील मॅच मध्ये आणि या मॅच मध्ये हाच फरक होता. संदेश पार्टीला या सामन्यामध्ये खेळवण्याचं कारणही तेच असणार आहे, कारण शशिकांत कदम यांच्यासाठीचं जे औषध होतं ते औषध संदेश पार्टीकडे होतं आणि तेच या ठिकाणी कामगिरी पूर्ण केलेली आहे. कारण त्यांचा ऑब्रेक पद्धतीचे चेंडू डावखुरे हाताच्या फलंदाजाला सातत्याने अडचणीत आणताना पाहायला मिळतात आणि तेच या ठिकाणी संदेश पार्टीने चोख काम. ओमकार देसाई या धूर्त कर्णधाराच्या कल्पकतेतून मात्र ही गोष्ट निघाली असणार. धावसंख्या नवीन फलंदाज संदीप यादव फलंदाजीसाठी मैदानात येतोय. महामुकाबला सुरू आहे माहुलच्या मैदानामध्ये. विक्रोलियन्स विक्रोळी वरचे सामना मात्र सुरू आहे. तो सुमित 11 अर्थातच SP 11 दादर, सँडी SP दादर. विकेट केला जातोय. योगेश वन बाउंड चेंडू सीमारेषा पार. चौकार 4 धावांसाठी. तर धावसंख्या चौकाराच्या मदतीने पुढे सरसावते. 2 षटकं झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 38 धावा धावफलकावर पाहायला मिळतात या ठिकाणी त्या विक्रोळी संघाच्या. मोठ्या धावसंख्येत करत असताना चांगली सुरुवात पाहायला मिळते. षटकं 3 झालेली आहेत आणि 3 षटकांमध्ये विजयाचा 2 षटकं झाली तरी 3 षटकांमध्ये धावांची आवश्यकता आहे. 45 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे. फलंदाजांचं नंदनवन माहुलगाव. क्रिकेट म्हणजे फलंदाज आणि गोलंदाजांमधील युद्ध आणि हे युद्धच कोण जिंकतं ते आज पाहायचंय. गोलंदाज की फलंदाज. फलंदाजाचं काम असतं गोलंदाजाने टाकलेला चेंडू धुडकावायचा. आज मात्र या ठिकाणी एक विक्रम होणार आहे, कारण मी समालोचन करत असणारी सर्वाधिक षटकारांची स्पर्धा समालोचन केली होती काळा चौकीच्या मैदानामध्ये. गत वर्षी स्पर्धा झाली होती. नवनाथ गाढवे यांच्या माध्यमातून स्पर्धा झाली होती. 172 षटकार 2 दिवसात 15 मॅच मध्ये लगावले गेले होते. तो विक्रम आज या मैदानात उद्या संध्याकाळपर्यंत तो विक्रम तुटेल, कारण काळा चौकीच्या मैदानात गत वर्षी हा विक्रम झाला होता. जोर येतो गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू झोहऱ्याचा ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केला जातोय. टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहतो. बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येऊ शकत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते संदीप यादव. जोर 17 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता विजयासाठी. संदीप यादव फलंदाजीसाठी.
ऑप्शनच्या बाहेर पिचिंग आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव जातोय तो जोर याचा. 16 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो या ठिकाणी जोर. बिग हिट केला जातोय दीपेक्षा कव्हरच्या समोरच्या दिशेने मारलेला फटका. संदीप यादव ब्रँडेड फटका 6 धावांसाठी. संदीप यादवच्या नावावर एक विक्रम जमा आहे. काळा चौकीच्या मैदानामध्ये गत वर्षी ज्या स्पर्धेमध्ये 172 षटकार गेले त्या स्पर्धेमध्ये फक्त कव्हर्सला 12 षटकार मार फलंदाजी करतोय जोगेश्वरीचा खेळाडू संदीप यादव. धावसंख्या संघाची पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. जोहरच्या गोलंदाजीवर प्रहार केला गेला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू डोलावला जातो. संदीप यादव ब्रँडेड फटका. चेंडू सीमा रेषा पार षटकार. संदीप ऑन फायर. या युद्धाला तोंड फुटलंय. हे युद्ध पहिले 2 चेंडूवर जिंकलं होतं गोलंदाजाने, परंतु तदनंतरच्या 2 चेंडूवर फलंदाजाने जिंकलंय. कधी गोलंदाज कधी दादर कधी विक्रोळी कधी माहुल गावातील क्रीडा स्पर्धा रंगते आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या पाणी या षटक संपल्यानंतर कमिटीच्या सदस्याने जायचंय. धावसंख्या झाली होती 50 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. बिग आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये म्हणजे कव्हर्सला चेंडू फटकावतोय संदीप यादव. चौकार 4 धावा. तर नक्कीच विराट कोहलीची आठवण झाली या फटक्याच्या जोरावर अर्थातच. आणि संदीप यादव आपलं आवडतं क्षेत्र कव्हर्स आणि त्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळला जातोय. संघाची धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 54 धावांवर. 29 धावांची आवश्यकता अजूनही असणार आहे विजयासाठी. 13 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका मारला जातोय. संदीप यादव ऑन फायर. जबरदस्त फलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलं संदीप यादवने आणि समीकरण बदललंय. सामन्याचं षटकं झाली ती 3 धावा झाल्या त्या 60 धावा. 23 धावांची आवश्यकता 12 चेंडू मध्ये. तर संघाची धावसंख्या पुढे सरसावते. 3 षटकं झाली आहेत. सामना कसा असावा अशा प्रकारचा असावा. स्पर्धा कशी असावी तर अशा प्रकारची असावी. आणि मैदान कशा प्रकारचं असावं होतं अशा प्रकारचं असावं. आणि प्रेक्षक देखील अशा प्रकारचे असावे. परंतु प्रेक्षक बरेचसे संत पाहायला मिळत आहेत. टाळ्यांचा आवाज मात्र प्रेक्षकांकडून येताना पाहायला मिळत नाहीये. तर एक जबरदस्त लढत पाहायला मिळते. माहुलगावच्या मैदानामध्ये गोलंदाजी मार्गवर येतो मॅन फ्रॉम डोंगरी श्रीलेश आंबरे. गोलंदाजी मार्ग श्रीलेश आंबरे गोलंदाजी मार्गवर सज्ज होतो. 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता विजयासाठी. योगेश वैद्य आणि संदीप यादव ही जोडी मैदानामध्ये. उलटा स्पर्धा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि नो मॅन्स लँड क्षेत्रात जाऊन चेंडू पडतोय. किशन देवेंद्र अतिशय जोरदार पद्धतीने चेंडूची पैकी पाहायला मिळाली. समीकरण बदलत आहे. 11 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. परंतु क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा मात्र नियम नाही. क्षणात सामना रंग देखील बदलताना श्रीलेश आंबरे गोलंदाजी मार्गवर आहे. डोंगरी परिसरातील खेळाडू गतवर्षी मात्र SP11 दादर संघात दाखल झाला.
डोंगरीचा बंड्या गोलंदाजी मार्कवर. हो, खोलवर टप्प्याचा हा चेंडू कबरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न अतिशय चपळाईने त्या ठिकाणी येतो, मात्र कृष्णा सातपुते. धाव संख्या 1 पुढे सरसावली जाते. सामना अजूनही तुलायमान स्थितीमध्ये आहे. दोन्ही बलाढ्य संघांमधील लढत पाहायला मिळते. विक्रुलियन्स म्हणजे एक झुंज, तर दुसऱ्या बाजूला अव्वल समजलं जाणार आहे SP11 दादर. या दोन संघांमधील लढत माहुलगावच्या या मैदानात. हा चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा होता. बॅटची कडा घेतली गेली. आता पाहूया धावा किती मिळत आहेत आणि धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्या 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. क्रिकेटमध्ये धावा येणं गरजेचं आहे. कशा प्रकारे आल्या याला अजिबात महत्व नाहीये आणि धावा येताना पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 64 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 19 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. 1-2 मोठे फटके सामन्याचं गणित नक्कीच बदलू शकतात आणि 1-2 डॉट बॉल देखील मात्र सामन्याचं गणित बदलू शकतात. तर श्रीलेश योगेश यांच्यासाठी श्रीलेश योगेश दादर विक्रोळी दादर. विकेट, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हा चेंडू जातो क्षेत्ररक्षक आणि सीमारेषेच्या बाहेर केस जरूर घेतला, परंतु सीमारेषेच्या बाहेर तोल गेला आणि षटकार. आकाशने झेल जरूर घेतला, परंतु त्याचा तोल षटकाराच्या बाहेर गेला आणि षटकाराच्या बाहेर पाऊल गेल्यानंतर लगान चित्रपटाची आठवण आपल्याला होते. दिशेने टोलावण्याचा प्रयत्न होतो. प्रथमेश पवार चेंडूवर येत आहेत. 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 71 धावांवर. 12 धावांची आवश्यकता. सामना जबरदस्त सुरू आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. कोण जाणार सेमीफायनल मध्ये त्याची झुंज या ठिकाणी सुरू आहे. 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता कंपल्सरी चेस असणार आहे. 7 चेंडू 12 धावा. फॉलोथ्रू चेंडू अडवण्याचा प्रयत्न. सामना दोलायमान स्थितीमध्ये असणार आहे. 12 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहे ते 6 चेंडू 12 धावा. 12 धावा 6 चेंडू. विक्रोळी दादर विक्रोलियन्स SP विक्रोलियन जयमाता दी ग्रुप आयोजित जयमाता दी चषक 2017 माहुल गावचं मैदान माहुल कोळीवाडा. तर योगेश वैद्य फलंदाजी करतायत. 13 चेंडू मध्ये 40 धावांवर फलंदाजी करतायत. अर्धशतक पूर्ण केलं जातंय का? आपल्या संघाला विजय मिळून दिला जातोय का ते पाहायचंय. तर गोलंदाजीसाठी अनुभवी संदेश पार्टे येत आहेत, तर फलंदाजीसाठी योगेश वैद्य आणि संदीप यादव. जय माता दी ग्रुपच्या माध्यमातून आयोजित असणारी स्पर्धा. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. ज्या ज्या ठिकाणी लावली आहे प्रेक्षकांनी त्या ठिकाणी गर्दी केली आहे. तुम्ही कव्हरचं क्षेत्र पहा. प्रेक्षकांची विक्रमी गर्दी पाहायला मिळते. सामना कोण जिंकणार असं वाटत होतं. आता या मैदानामध्ये पूर्वी 5 षटकांमध्ये 50 धावा केल्या तरी भरपूर व्हायच्या, परंतु आता जवळपास 90 धावा करून देखील धावा कमीच वाटू लागलेल्या आहेत. ती खासियत आहे या माहुल गावची. ही खासियत आहे माहुल गावची. जी खेळपट्टी बनवली आहे त्या कमलाकर यांचं कौतुक करावं लागेल. फलंदाज मात्र त्यांना शाबासकी देतील, तर गोलंदाज मात्र नक्कीच त्यांच्यावर नाराज असतील. तर गोलंदाजी मार्कवर संदेश पार्टे मॅन फ्रॉम पुणे. विकेट करण्याचा प्रयत्न होतोय. अप्रतिम फटका. योगेश वैद्य ब्रँडेड फटका. चेंडू सीमा रेषा पार. षटकार 6 धावांसाठी. योगेश वैद्य वैयक्तिक 46 धावांवर फलंदाजी करतायत. विजयासाठी धावांची आवश्यकता आहे ती 6 आणि कोळी गीतांसाठी आम्ही तुम्हाला संधी नक्कीच देऊ, परंतु उद्या. आणि 6 धावांची आवश्यकता आणि चेंडू आहेत ते 5. चेंडू बरेचसे आज हरवलेले आहेत. यानंतर 4 धावांची आवश्यकता. अर्धषटकासाठी 6 धावांची आवश्यकता. विजयासाठी संदेश पार्टी टू योगेश वैद्य मॅन फ्रॉम गोरेगाव. योगेश विकेट केला जातोय. सुरेख फटका. एक चेंडूवर येतोय. धावसंख्या 1 पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती
78 धावांवर धावसंख्या, 4 चेंडूंमध्ये 5 धावांची आवश्यकता. दादर की विक्रोळी, विक्रोळी की दादर, माहुल गावची स्पर्धा कोण सेमीफायनल मध्ये दाखल होतोय. तर या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून विकेट केला जातोय. समोरच्या दिशेने मारलेला फटका हवेत चेंडू जातोय आणि विक्रोळीने सामना 3 चेंडू राखून जिंकलेला आहे. अमोल म्हात्रे आणि कंपनी दाखल होतो सेमीफायनल मध्ये. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. सामना जिंकून दिला योगेश वैद्य ठरतो ना मॅन ऑफ द मॅच. 47 धावांची खेळी करणारे योगेश वैद्य ठरतात मॅन ऑफ द मॅचचे मानकरी.